तर बाळांनो, आज मी तुम्हाला एक फार सुंदर गोष्ट सांगणार आहे. प्रभू श्री रामाची गोष्ट. खूप खूप वर्षापूर्वी सरयू नदीच्या काठी एक सुंदर नगरी होती, अयोध्या. ती नगरी इतकी सुंदर होती ना, की जणू स्वर्गच पृथ्वीवर उतरला होता. त्या नगरीचा राजा होता राजा दशरथ. राजा दशरथ हे धर्मप्रिय, न्यायी आणि प्रजेला आपल्या लेकरांसारखं प्रेम करणारे. पण बाळांनो, राजाच्या मनात एक छोटीशी खंत होती. त्यांना मूल नव्हतं. ते रात्री आकाशाकडे पाहून विचार करत, माझ्यानंतर या राज्याचं काय होईल? राजाच्या 3 राण्या होत्या, कौसल्या, कैकई आणि सुमित्रा. सगळं सुख होतं, पण लेकरं नव्हती, म्हणून राजमहल थोडासा उदास होता. एक दिवस गुरूंनी सांगितलं, राजन, आपण पुत्रकामेष्ठी यज्ञ करा, देव नक्की प्रसन्न होतील. आणि काय मोठा यज्ञ सुरू झाला. मंत्रोच्चार, अग्नी आणि भक्तिमय वातावरण. अचानक त्या अग्नीतून एक दिव्य पुरुष प्रकट झाले. त्यांच्या हातात सुवर्णपात्र होतं. त्यांनी पवित्र पायस राजाला दिला आणि म्हणाले, हे आपल्या राण्यांना द्या. काही महिन्यांनी राणी कौसल्याला एक सुंदर, तेजस्वी पुत्र झाला, श्रीराम. त्यानंतर कैकईला भरत आणि सुमित्रेला लक्ष्मण व शत्रुघ्न असे 2 पुत्र झाले. संपूर्ण अयोध्या आनंदाने न्हाऊन निघाली. ढोल वाजले, फुलांचा वर्षाव झाला आणि सगळे म्हणू लागले, जय श्रीराम. आणि अशा रीतीने धर्म आणि सत्याच्या युगाची सुरुवात झाली.